नमस्कार. मी महेश शर्माळे. सध्या पोलीस भरतीमध्ये जे काही वातावरण चालू आहे ते काय चालू आहे बघा. बरेच जण म्हणतात की ग्राउंडच्या इव्हेंटमध्ये बदल होणार आहे. काही शिक्षक म्हणतात की पोलीस भरतीमध्ये इंग्लिश नावाचा विषय येणार आहे. तर काही जण म्हणतात की पहिल्यांदा लेखी होणार आहे, नंतर ग्राउंड होणार आहे. सध्या असं जे काही एकदम असं वातावरण तयार झालेलं आहे किंवा विद्यार्थी गोंधळले आहेत, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा माझा व्हिडिओ आहे. थोडा मोठा आहे परंतु लक्षपूर्वक आहे का. तर बघा, पोलीस भरतीमध्ये बदल होणार आहे का नाही होणार आहे याबाबत कुणालाच ऑफिशियली काहीच माहिती नाहीये. त्याबद्दल जे काही व्हिडिओ येतात, अपडेट्स येतात, इंस्टाग्रामला असू द्या, युट्यूबला असू द्या किंवा टेलिग्रामला असू द्या, त्याला काहीच आतापर्यंत ऑथेंटिक सोर्स नाहीये. जेव्हा ते आपल्याला ऑफिशियल त्याचा GR येईल, ऑफिशियल प्रसिद्धीपत्रक येईल, तेव्हा आपण ते खरं मानू. आता समजा काही जरी झालं समजा ग्राउंडचं इव्हेंट आहे, त्यामध्ये समजा काही जण म्हणतात की बदल होणार आहे, 250 किलोमीटर पळायचे का 800 मीटर पळायचे का 400 मीटर पळायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही जरी असलं तरी तुम्हाला पळायचंय. पळायचं कोणाला? तुम्हालाच पळायचंय. लेखीमध्ये काय बदल झाला, लेखी आधी झाली, ग्राउंड नंतर झालं, किंवा लेखीतला एखादा विषय वाढवला, काही केला, अभ्यास कोणाला करायचाय? तुम्हाला करायचंय. तर त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, आता जो काही हा सगळा मधला पिरियड आहे, शांततेचा काळ आहे, त्याच्यामध्ये कोणता अजून जाहिरातीचा पत्ता नाही. अजून की जाहिरात येईल का नाही माहित नाही, कधी येईल ते नक्की माहित नाही. येणार ते माहिती, परंतु कधी येईल ते माहित नाहीये. तर हा जो मधला जो काही पिरियड आहे, याच्यामध्ये तुम्ही फक्त अभ्यास करत राहा, ग्राउंड करत राहा, तुमचं डेली जे काही ग्राउंड आहे ते करत राहा. बाकी ज्यावेळेस हे ऑफिशियली अपडेट येईल त्यावेळेस सगळ्यांना कळणारच आहे. त्यामुळे उगाच कोणत्या तरी शिक्षकांच्या त्या पोस्टवर जाऊन कमेंट करत बसू नका, सर हे खरंच आहे का, आम्हाला PDF पाठवा, हे करा, ते करा, असं करा, तसं करा. असं काही करत नका बसू, त्याचा काहीच उपयोग नाहीये. अभ्यास तुम्हालाच करायचा आहे, ग्राउंड जरी आज जे काही असेल ते तुम्हालाच करायचंय. त्यामुळं जी गोष्ट आपल्याला करायची ती करत राहा. बाकीचं बदल करायचे का नाही ते सर्व डिपार्टमेंट बघून घेईल, हेच तुम्हाला सांगणं. व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा. धन्यवाद.